पातूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या सत्तेची चावी यंदा कुणाच्या हाती जाणार? नगर परिषदेच्या या हाय व्होल्टेज निवडणुकीत मतदारांच्या मनात नेमकं चाललंय काय, या सर्व प्रश्नांचा सोक्षमोक्ष लावण्यासाठी आरआरसी न्यूजने थेट जनतेच्या दरबारात जाऊन रणधुमाडी या विशेष कार्यक्रमातून जनतेचा आणि नेत्यांचा कौल जाणून घेतलाय। या थेट आणि सडेतोड चर्चेमुळे पातूरच्या राजकीय वर्तुळात प्रचंड औत्सुक्य निर्माण झाले असून निवडणुकीचा ज्वर चांगलाच वाढला आहे। पातूर नगर परिषदेच्या सत्तेच्या सिंहासनावर कोण विराजमान होणार? निवडणुकीच्या या रणधुमाडीत मतदारांचा मूड काय आहे? स्थानिक समस्यांचा मुद्दा गाजणार की राजकीय गणिते बदलणार? याच गदारोळात आरआरसी न्यूजने थेट जनतेच्या दरबारात जाऊन घेतलाय एक विशेष कौल। नेत्यांनी शड्डू ठोकलाय आणि जनतेने आपली सडेतोड मते मांडली आहेत। पाहूया पातूरमधील हा खास ग्राउंड रिपोर्ट। हे पाणी प्यायला लागते। शिवसाहेब आहेत नाही, त्यांना आम्ही दाखवत आहे, याच बल पाणी दाखवतो, पिऊन पाय पाणी असं पाणी प्यायला लागते। ही आहे नगर परिषद पातूरची, यही पाणी योजना 11 दिवसानंतर नळ येतात आणि 11 दिवसांवरही नळ आल्यावर पाणी बघा। पातूरच्या समस्या खूप हालाकीच्या आहेत, पातूरच्या समस्या खूप महत्त्वाच्या आहेत। यावरती प्रत्येक निवडून आलेले किंवा निवडून येणारे नगरसेवक यांनी काम करणं खूप गरजेचं आहे, नाहीतर पातूरकर आता नेहमी जाब विचारल्याशिवाय राहणार नाही। असं होऊ शकते की एखाद्या वेळेस पातूरकर मोर्चा घेऊन सुद्धा येऊ शकतात। अशाच पातूरच्या मूळ समस्यासाठी पाहत राहा आरआरसी न्यूज। पाण्याची एकदम एक मोठी बिकट समस्या आहे की 2-3 दिवसाच्या आड पाणी पुरवठा पातूरात होत होता, तो वाढतच चाललाय, आज 10 दिवसात जाऊन पोहोचलाय। तर त्याला मला वाटते की जी काही व्यवस्था आहे तीच जबाबदार आपण म्हणू शकतो। पातूरमध्ये करोडो रुपये खर्च करून नळ योजना झाली, पण जागोजागी ते लीक होत आहे। 8 दिवस झाले की या चौकात पाणी, 10 दिवस झाले की त्या चौकात पाणी। तर ते जे म्हणताय ते त्यांच्या त्या मुद्द्यावर तरी सध्या उतरले नाही। पातूरच्या राजकीय आखाड्यात रंगलेल्या आरआरसी न्यूजच्या या रणधुमाडीत राजकीय दिग्गजांनी आणि उमेदवारांनी एकमेकांवर आरोपांच्या फैरी झाडल्यात। या वादळी आणि चुरशीच्या चर्चेत पातुरातील प्रमुख चेहऱ्यांनी आपली बाजू अत्यंत आक्रमकपणे मांडली। सर्वच नेत्यांनी पातूरच्या विकासाचे दावे प्रतिदावे करत या निवडणुकीत कोणते फॅक्टर महत्त्वाचे ठरणार यावर आपली निर्भीड मते मांडली। आरोप प्रत्यारोपांमुळे ही चर्चा कमालीची वादळी ठरली। बीजेपीचे उमेदवार स्वतः सांगतायत की आम्ही इलेक्शन मध्ये निवडून आलो, खोटं बोलतात त्याच मुद्द्यावर बोलतात ते। कोणी हदवाड 2 वर्षात कशी हदवाड होऊन 2 वर्ष हदवाड झाली तर डबल बॉडी डिझेल होणार, बॉडी राहणार आहे का हदवाड झाल्यानंतर? मला असं वाटते की कोणावर आवाज वाढून आपली सत्ता बळकट करणं हे काही बरोबर नाही आहे। आणि असं दिसत नाही की माझा आवाज वाढला म्हणजे मी बरोबर बोलत आहे। यांनी यांच्या पत्रामध्ये म्हटलेलं आहे की बा 2 वर्षात आम्ही सीमा वाढ करू। तर जेव्हा सीमा घट होत होती तेव्हा निसर्गाची हवा चांगली चालू होती काय? बरोबर आहे ना? काय म्हणणार दादा? यामध्ये पातूर नगर परिषदचा नजूल सर्वे झालेला नाही आहे आणि पातूर नगर परिषदचा नजूल सर्वे झालेला नसल्यामुळे पातूर लगत जे सर्वे नंबर होते ते सर्वे नंबर ग्रामीण एरियाचे आहेत असे काही लोकांनी ज्यावेळेस ते कोर्टामध्ये सिद्ध केलं आणि नगर परिषद प्रशासनाने त्या डॉक्युमेंट्स तिथं सादर केले नाहीत, त्यामुळे नगर परिषदची हद्द कमी झालेली आहे। त्यावेळेस कोणची हवा चालू नव्हती, परंतु जर का आपलं सत्य सांगायचं असलं तर आपल्याला ते सत्य ऐकून घेण्याची कोणाची म्हणजे तयारी नसते। तुमचं काय मत आहे? एक मिनिट. नाही, उगले साहेबांनी या ठिकाणी जो मुद्दा मांडला तर माझं एकच म्हणणं आहे की बा सत्तेत तुम्ही होते, सत्ता ही तुमच्या हाती होती आणि तुम्ही या ठिकाणी जनतेसमोर सांगून राहिले की त्या कर्मचाऱ्यांना कागदावर लपवले होते, त्यांनी ते सादर केले नाहीत, मग त्या ठिकाणी तुम्ही खुर्च्या तोळ्यासाठी गेले होते का? नेत्यांची भाषणे आणि जनतेचे प्रश्न यांची थेट जुगलबंदी घडवून आणल्यामुळे पातूरच्या नागरिकांनी आरआरसी नेटवर्कचे विशेष आभार मानले। निवडणूक केवळ कागदावर किंवा बंद खोलीत न राहता ती थेट जनतेच्या दारात आणल्यामुळे स्थानिक नागरिकांनी समाधान व्यक्त केले। आरआरसीच्या या उपक्रमामुळे आता पातूरच्या राजकीय वातावरणात कमालीची रंगत आली असून मतदारांचा खरा कल कुणाकडे आहे याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे।